नमस्कार मंडळी, आपली परंपरा या आपल्या मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओत आपण ऐकणार आहोत श्री कालभैरव वरद स्तोत्र. मंडळी, या स्तोत्राच्या पठणामुळे सर्व दुःखे, व्याधी, क्लेश सर्व काही दूर होते आणि आपल्याला सुखसमृद्ध जीवन प्राप्त होते. चला तर ऐकूयात श्री कालभैरव वरद स्तोत्र. श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री गणनायका, गौरीपुत्रा सिद्धिविनायका, मंगलमूर्ती गजानन, नमन माझे गणराया. ब्रह्मकुमारी सरस्वती, चैतन्य शक्ती भारती, विद्यादायिनी वीणावती, नमस्कार तुला शारदे. मिलिंद माधव गुरुला शरण, मातृपितृ देवतांचे स्मरण, कुलस्वामिनीचे मनी चिंतन, भक्तिभावे आदरे. ग्रामस्थान वासुदेवतांचे ध्यान, पंचमहाभूते नवग्रहांचे स्तवन, श्री कालभैरवाला करुणी वंदन, हे महात्म्य रचिले. अगस्त्य मुनीची पुराण काळी, कार्तिकेय स्वामींसी भेट झाली, नमस्कार करुणी स्वामींसी प्रश्न विचारला. देव 33 कोटी असती, स्वतःलाच ते श्रेष्ठ समजती, गुंग होऊन जातसे मती मानवाची. गणपती म्हणती गाणपत्य, महाशक्ती म्हणती शाक्त, पशुपती म्हणती स्मार्त, समजती विष्णू वैष्णव. 33 कोटी देवदेवता, दाखविती आपली श्रेष्ठता, आकर्षित करीती भक्ता आपापल्या शक्तीने. भूत प्रेत पिशाच संबंध बाधा, बाहेरची पीडा नळद्रव्य चिंता, काही न उरती तयांची कृपा, गंडांतरे टळती. भक्तांना देतसे ते सुख शांती, करीती त्यांची मनोरथ पूर्ती, जीवनात त्यांच्या आनंद आणती, देऊनी ऐश्वर्य वैभव. कोण कोणाहुनी श्रेष्ठ, ओळखावे कसे ज्येष्ठ कनिष्ठ, एकदाचे ते करावे स्पष्ट, स्वामी महाराज. कोणी म्हणती कालभैरव, हाच खरा सामान्यांचा देव, देवाधिदेव देवेश महादेव, रक्षण करतो भक्तांचे. भक्तांच्या हाकेला धावतो, भक्तांना सदैव पावतो, भक्तांचे कल्याण करतो, कालभैरव श्रेष्ठ तो. कालभैरवाची कीर्ती थोर, भक्तांमध्ये लोकप्रिय फार, तयाचा जय जयकार होतसे त्रिलोकी. सर्व देवाहुनी श्रेष्ठता, असे तयाची जगता, स्कंद सांगे महानता, अगस्ती ऋषींसी. सांगतो महात्म्य कथा, भाविक हो तुम्हासी आता, ऐकावी एकाग्र चित्ता, म्हणे अलंकार भारती. सुमेरू पर्वतावरी, ब्रह्मादी देव मंडळी सारी, चर्चा करू लागल्यावरी, नवल घडले. ऋषीमुनी सर्वजण, आले एकत्र जमून, घेण्यास देवदर्शन त्या समयी तेथे. ब्रह्मांसी हात जोडूनी, विचारला प्रश्न सर्वांनी, देवा माझी श्रेष्ठ कोण, आम्हाला सांगावे. सामर्थ्य शक्तीचा अहंकार, केला नाही कसला विचार, लगेच तयांना दिले उत्तर ब्रह्मदेवाने.
मी असे सकल सृष्टीचा निर्माता, स्वयंभू अनादि ब्रह्मदेवता, स्वयंसिद्ध श्रेष्ठता माझी असता, तुम्ही हे काय विचारता. ब्रह्माचे हे गर्विष्ठ भाषण ऐकुनी झाले क्रोधायमान. ब्रह्मा हे तुझे असे अज्ञान, कडाडले ऋतुनारायण. सत्य तू जाणत नसे, हे तुझे अज्ञान असे, म्हणून उद्गार काढलेस गर्वाने हे. मी जगताचा पालन करता, मीच सृष्टीचा निर्माता, गतिशक्तीचा करता यज्ञ स्वरूपी. मी आहे परमज्योती, मीच आहे परागती, केलीस सृष्टीची निर्मिती, माझ्याच प्रेरणेने तू. सांगू नकोस श्रेष्ठपण आणि स्वतःचे मोठेपण, मी असे सर्वश्रेष्ठ जाण, वदले नारायण. मोठा मीच म्हणती दोघे जण, जुंपले दोघांचे भांडण, वेदांची विचारू आपण, ठरले दोघांचे. ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद, करू लागले वादविवाद, चार वेदांसी ते. आम्हा दोघांमधून श्रेष्ठ देव आहे कोण, ते सांगा आपण कृपा करून. ज्याच्यापासून होती सर्वांचे प्रवर्तन, ज्यात भूत मात्रांचा विलय जाण, तोच रुद्र असे सर्वश्रेष्ठ महान, ऋग्वेद म्हणे. ज्याचे होते योगद्वारे अर्चन, यज्ञयागांचा स्वामी स्वयंप्रमाण, श्रेष्ठ असे तो महेश भगवान, यजुर्वेद म्हणे. ज्यामध्ये विश्वाचे भ्रमण, ज्याचे योगी करीती ध्यान, तेजाने करी ब्रह्मांड प्रकाशमान, त्र्यंबक श्रेष्ठ तो साम म्हणे. जो भक्तांचे दुःख करी दूर, ज्याचा भक्तांना मोठा आधार, सर्वांहुनी श्रेष्ठ शिवशंकर, अथर्व म्हणे. चार वेदांच्या बोलण्याने, ब्रह्मा आणि नारायणाने, निंदा केली संतापाने शिव महादेवाची. तोच अमूर्त प्रणव सनातन, मूर्त स्वरूपात प्रगटून, म्हणे स्वयं ज्योती शंकराहून, श्रेष्ठ देव कुणी नसे. तरीही दोघांचे समाधान, झाले नाही एवढे सांगून, राहिले तयांचे तसेच ज्ञान, भांडण नाही संपले. दैदिप्यमान प्रकाश ज्योत विराट, दोघांच्या मध्ये झाली प्रगट, दिव्य ज्योतीचा त्या लखलखाट, विश्वव्यापी अलोट. क्षणार्धात ज्योतिर्मंडली, बालकाकृती निर्माण झाली, दिव्यता तेज प्रभेची विलसली, बालकाच्या मुखावरी. शुद्ध नीलांजना समान वर्ण, त्रिनेत्र नागभूषण संपूर्ण, त्रिशूल डमरू हाती घेऊन, उभा ठाकला सामोरी. शिवाचा अंशावतार तो बाळ, हादरला घाबरून भीषण काळ, दुष्ट दुर्जन पाप्यांचा कर्दन काळ, कालभैरव नाव तयाचे. पारिपत्य करी पाप्यांचे, दमन करी दुष्टांचे, निर्मूलन करी असत्याचे, आमर्दक तो. रक्षण करी काशी क्षेत्राचे, कालराज नावही तयाचे, दैवत थोर त्रैलोक्याचे, देवभक्त वत्सल.
विशालतयाची ख्याती कीर्ती, विश्व उद्धारक अतुल शक्ती, विपुल भक्त तयाचे जगती, देवता त्रिभुवनाची. बालमूर्ती तेजस्वी पाहून, ब्रह्मदेव बोले हसून, माझ्या 5व्या मुखापासून जन्म तुझा झाला. मला शरण येऊन, आशीर्वाद माझा घेऊन, जा इथून निघून पाप भक्षण्यास. 5वे मुख ब्रह्मदेवाचे, शिवनिंदा करणारे ते, कालभैरवाचे मस्तक पेटले, ऐकून शब्द ते. क्रुद्ध झाला कालभैरव, प्रगट केले रूप भव्य, रौद्र स्वरूप भयानक, अक्राळ विक्राळ. पेटत्या निखाऱ्या सारखा, विस्तवाच्या ठिणग्या निघाल्या, लालबुंद डोळ्यातून तयाच्या, अतिक्रोधामुळे. ब्रह्माचे शिर उडविले, डाव्या करंगळीच्या नखाने, अपराधाचे शासन दिले कालभैरवाने. ब्रह्मदेवाचे डोळे उघडले, त्याने दोन्ही हात जोडिले, चुकलो चुकलो म्हणाले, घडले एका क्षणात. नारायणानेही तसेच केले, भैरव स्तुती स्तोत्र गायले, सत्यज्ञान दोघांनाही झाले, शिव प्रगटले त्याच क्षणी. देवांनी केली पुष्पवृष्टी, आनंदली सगळी सृष्टी, शिवशंकराची दयाब्ध दृष्टी, अभय दिले दोघांनाही. तुमचे अज्ञान कराया दूर, मीच घेतला हा अवतार, शंकराने काढिले उद्गार, त्या दोघांसमोर. अष्टभैरव माझे अंशावतार, सर्वांहुनी कालभैरव थोर, 3 स्वरूपे त्याची अगोचर, प्रख्यात असती. महाकाळ बटुक भैरव आणि स्वर्णाकर्षण भैरव, जे तयांवरी ठेविती भक्तिभाव, त्याची इच्छापूर्ती होतसे. क्षेत्रपाल ईशान चंडेश्वर, मृत्युंजय मंजुघोष अर्धनारीश्वर, नीलकंठ दंडपाणी दक्षिणामूर्तिवीर, माझेच अवतार हे. कालभैरवाची जे करीती भक्ती, त्याची होईल मनोरथपूर्ती, संकटे अरिष्टे दूर होती, होईल कल्याण. कालभैरव विश्ववंद्य ईश्वर, भक्तांसाठी धावतो सत्वर, विघ्न दुःखांचे करीतो निरसन, देतसे सुख ऐश्वर्य निरंतर. शिव म्हणे कालभैरवासी, माझा जरी अवतार अससी, तरीही स्पष्ट सांगतो तुझसी, तू अविचार केलास. ब्रह्मदेवाचे 5वे मुख, जे शिवनिंदा करी नाहक, तुला आला त्याचा भारी कोप, म्हणून तू ते तोडलेस. क्रोधाग्नी पेटता मनी, विवेक बुद्धी जाते जळुनी, घडती पापे हातुनी, अनर्थ होतसे. मानावे सत्य हे सत्य, तुझ्या हातून घडले दुष्कृत्य, ब्रह्महत्येचे ते महापातक, भोगावे लागणार. ब्रह्महत्येचे पाप अघोर, दुष्परिणाम त्याचे फार, कुणीही असो थोर बलवत्तर, पापमुक्त न होतसे. जो हे महापातक करी, तो जाईल नरकपुरी, भोगावे लागे दुःख भारी, युगे युगे. सुटका होते जेव्हा नरक कुंडांतुनी, तो महापातकी प्राणी, लाभे तया वृक्षवेली शिळा योनी, वर्षे 7 लक्ष.
तदनंतर लाभे कीड मुंगी जीवयोनी, 7,000 वर्षे कष्ट भोगुनी, पशुपक्षादी अनेक जन्म घेऊनी, भोगी अत्यंत दुःख. शिवाचे हे बोलणे ऐकुनी, कालभैरव घाबरला मनी, मुक्त व्हावया या पापातुनी, उपाय सांगावा. शिव म्हणे कालभैरवासी, एक उपाय सांगतो तुझसी, पृथ्वीवरती नगरी काशी, अविमुक्त क्षेत्र से ते. काशी क्षेत्राचे संरक्षण चंडिका करीती रात्रंदिन, त्या सर्वांचे नामाभिधान सांगतो ऐक. ऊर्ध्वकेशी सह शांकरी, पूर्व दिशेचे रक्षण करी, पश्चिमेला अंगारेश्वरी, सुसज्ज असे सर्वदा. दुर्गा उभी दक्षिणेला, भीमचंडी असे उत्तरेला, भद्रकाली वायव्येला, करीतसे क्षेत्ररक्षण. अधकेशी आग्नेय दिशेला, अंतरेश्वरी नैऋत्येला, महामाया ईशान्येला, लक्षतयांचे अखंडित. ऐसे ते काशी क्षेत्र, पृथ्वीवरी असे पवित्र, स्नान केल्याने पंचगंगेत, पापक्षालन होतसे. देवदेवता यक्ष किन्नर, नागसिद्ध विद्याधर, भूतपिशाचे नारी नर, पापमुक्त होतसे तेथे. तुझा आता काशी क्षेत्री, होईल तुझी पापमुक्ती, तेथे सुखात राहशील, सर्व देवान वंद्य होऊनी. घ्यावयासी पापाचे प्रायश्चित्त, छाटलेले मस्तक घे हातात, जा काशीला भिक्षा मागत, व्हावया पापमुक्त. ऐसे सांगून क्षणार्धात, सांब सदाशिव झाले गुप्त, कालभैरव त्रिभुवनात, भ्रमण करू लागला. तो पुढे पुढे चाले जरी, महापाप ते पाठलाग करी, काशी क्षेत्राच्या येता वेशीवरी, पाप तिथेच थांबले. कालभैरव झाला तेथील, काशिकापुराधिकारी कोतवाल, दैवत विख्यात काशीतील, सर्वश्रेष्ठ देव तो. दर्शन आधी कालभैरवाचे, नंतर काशी विश्वेश्वराचे, काशी सजावून घेती तयांचे, नष्ट होतसे पाप. मार्गशीर्ष मास पवित्र थोर, शुद्ध अष्टमी मंगल फार, कालभैरवाचा झाला अवतार, या शुभ दिनी. कोणतीही अष्टमी चतुर्थी, रविवार मंगळवार दिवशी, शरण जावे कालभैरवासी, पूजा प्रार्थना करावी. देव तो प्रसन्न होतो ज्याला, दुःख चिंता नसते त्याला, रोगव्याधी जाती लयाला, कामना पूर्ण होती. मिळे अमाप धनसंपत्ती, प्राप्त होई दीर्घायु संतती, सकल सिद्धी लाभती, कालभैरवाच्या कृपेने. ऐश्वर्य वैभव संपन्नता, समाजात मानमान्यता, कालभैरवाच्या भक्ता, काही उणे न पडे. स्कंदाचे ऐकून कथन, अगस्ती मुनीचे झाले समाधान, करीत मनी कालभैरव स्मरण, स्वामी गेले स्वस्थानी. पठण करावे श्री कालभैरव स्तोत्र, श्री कालभैरव अष्टक अखंडित. ओम कालभैरवाय नमः, जपावा मंत्र निशिदिनी मनात. जो 6 महिने ऐसे करील, त्यास कालभैरव प्रसन्न होईल, सुख समृद्धी आनंदी आनंद देईल.
निश्चित जाणावे. हृदय असावा दृढ भक्तिभाव, आराधना करिता कालभैरव. भक्तांच्या संकटकाळी घेई धाव, ऐसा भक्तीचा प्रभाव. जे करीती कालभैरव स्मरण, आणि भक्तिभावे पूजन. त्यांच्या पाठीसी उभा रात्रंदिन, श्री शंकर भगवान. कालभैरवाचे करावे चिंतन, नित्य नेमे करावे नामस्मरण. काळवेळांचे नसे बंधन, तेणे होईल भरभराट. कालभैरव ज्यावरी कृपा करीती, त्याची होत असे उन्नती प्रगती. त्याला सारी ऐश्वर्ये प्राप्त होती, असे सामर्थ्य देवाचे. देवस्की करणी अघोरी शक्ती, त्याच्या भक्तासी कधी न बाधती. जेथे चालते कालभैरवाची भक्ती, भूतपिशाचे न थांबती. कालभैरवाची उपासना करिता, नाही राहते दुःख दैन्य चिंता. लाभे जय यश कीर्ती राजमान्यता, ऐसा समर्थ देवतो. ओम असितांग भैरवाय नमः. ओम रुद्रभैरवाय नमः. ओम चंडभैरवाय नमः. क्रोधभैरवाय नमो नमः. ओम उन्मत्तभैरवाय नमः. ओम कपालीभैरवाय नमः. ओम भीषणभैरवाय नमः. संहारभैरवाय नमो नमः. ओम महाकाळा महाकोशा, महाकाया विश्वप्रकाशा. मत्ता महेशा सर्वेशा, कालभैरवा नमो नमः. संहाररूपा खट्वांगधारका, कंकाळा पापपुण्य शोधका. सुराराध्या तापहारका, कालभैरवा नमो नमः. लोलाक्षा लोकवर्धना लोस्यप्रिया, श्वानवाहना. भूतनाथा भूतभावना, कालभैरवा नमो नमः. हे भक्तप्रेमी देवाधिदेवा, करालवदना कालभैरवा. अष्टसिद्धी अष्ट ऐश्वर्यदायका, तुझा विसर न व्हावा. शनैश्वर सर्व ग्रहात श्रेष्ठ, कालभैरवाचा भक्त तो एकनिष्ठ. सर्व देव करीती स्तुती गौरव, कीर्तिदायक कालभैरव. भूतपिशाच संबंध कापती थरथर, कालभैरव नाम ऐकता पळती दूर. ऐसा तो कालभैरव प्रियतम ईश्वर, भजावा श्रद्धेने. भैरवाची आरती गाते जेथे, सदैव सुखशांती येते तिथे. कलिकाळाचेही भय नसते, अनुभव सिद्ध सत्य हे. कालभैरवाचे करावे चिंतन, महापातके जातील पळून. भयान काळापासून होईल रक्षण, वेदपुराणे सांगती. योगक्षेमाची चिंता नसते, कमतरता कशाचीच न राहते. लक्ष्मी घरात सदैव नांदत असे, होत असे कार्यसिद्धी. वरद स्तोत्राचे या जे करती पठण, त्यांना लाभावे देवा तुझे वरदान. ते बनावे आयुष्यमान धनवान, हीच माझी प्रार्थना. जाईन मी जेथे जेथे, तू असावा उभा तेथे. हेच असे माझे मागणे, म्हणे अलंकार भारती. कालभैरव आमुचे आराध्य दैवत, 60 वर्षे तयाची पूजा अर्चा घरात. तयानेच सांभाळले रक्षिले आजपर्यंत, तयाच्या चरणी लोटांगणे अनंत. शालिवाहन शके 1919 ईश्वनाम संवत्सर. माघ शुक्ल एकादशी ग्रंथ पूर्ण झाला हा.
श्री कालभैरवार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम शांती शांती शांतीः. अलंकार भारती कृत श्री कालभैरव वरस्तोत्र संपूर्णम. ओम कालभैरवाय नमः. हे होते सुंदर असे कालभैरवांचे वरस्तोत्र. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.